Just a minute. Okay, so now we are starting with the phylum number 8, 9, that is phylum Echinoderma. But the name suggesting that is echino. Echinus means a spine and derma means the skin. So all the animal, okay, all the animal in this group, their skin consists of a spine. This is called it as a phylum Echinoderma. जसं तुम्ही स्टारफिश वगैरे बघितलं असणार किंवा ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जेवढेही अॅनिमल दिसतंय all these animal you can see in this diagram. So these animal the skin consists of a spine. त्यांचं जे स्किन आहे त्या स्किन वरती स्पाइन असणार आहे, काटे असणार आहे. So this is called it as a phylum Echinoderm or Echinoderm. Example of these animal are starfish. Okay, you can see in this diagram that is starfish. Then Cucumaria, that is sea cucumber ज्याला आपण म्हणतोय. So this is nothing but a Cucumaria, sea cucumber. Echinus, that is sea urchin, and a sea lily, which you can see in this diagram, and a brittle star, which you can see in this diagram or a picture. Okay, so this is the all example of this phylum, that is phylum Echinoderm. Now the characteristic of this phylum are, these are exclusively marine. Okay, so जसं स्टारफिश वगैरे बघा तुम्हाला फ्रेश वॉटर मध्ये दिसणार आहेत का? नाही. तर हे फक्त तुम्हाला कशामध्ये दिसतंय? सो ऑल दीज एनिमल इन दिस ग्रुप आर लिव्हिंग इनसाइड अ सी वॉटर ओनली. सो दीज आर एक्सक्लुसिव्हली मरीन, म्हणजे फक्त सी वॉटर मध्ये दिसतात. सॉलिटरी अँड सेडेंटरी, फ्री लिव्हिंग अँड ग्रेगारियस or banthing. Now what is the meaning of solitary, sedentary, free living? Free living जसं मी स्टारफिश वगैरे एक्झाम्पल घेतलं ते हे फ्रीली काय करतात, मुवमेंट करतात. सॉलिटरी, काही अॅनिमल ह्याच्यामध्ये सेडेंटरी फॉर्म मध्ये पण आहे. यू कॅन सी दॅट ह्याच्यामध्ये जे हे लिली वाला पार्ट दिलंय, सी लिली दिलंय, सो हे सेडेंटरी फॉर्म मध्ये आहे. सो दे विल बी अटॅच टू द सबस्ट्रॅट. आता ह्याच्यामध्ये एक थोडस नवीन वर्ड येत आहे आणि ते वर्ड म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिले बघा, benthic. Now what is the meaning of benthic? All the animal in this group are living inside a substratum. म्हणजे सी मध्ये जे मोस्ट ऑफ हे तुम्हाला जे अप्पर वाला सीचं पार्ट आहे, म्हणजे आपण जिकडे फिरायला जातो बीचवर, मग त्या पार्ट वरती नाही दिसणार. तर हे तुम्हाला मधल्या पार्ट मध्ये सी मध्ये आणि कुठे म्हणजे जे बेंथोस रिजन, बेंथोस म्हणजे कुठलं रिजन, तर जे बॉटमचं रिजन आहे सीचं त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व अॅनिमल दिसणार आहे. So these animal is called it as a benthic animal in terms of their habit. Now you can see in this diagram, if we divide that animal, most of all the animal in this group are a circular form. So all the animal in this group have radially symmetrical animal. We can divide this animal as like a red eye. आपण red eye through त्या animal ला काय करू शकतो, divide करू शकतो equal parts मध्ये, so many equal parts. But most of the animal in this group are pentamerous symmetrical. Now what is the meaning of that? म्हणजे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे जे ब्रिटल स्टार दिसते किंवा हे स्टारफिश दिसते. So in this animal they have a radial symmetry. I can accept that. But you can see in this diagram they have a 5 tentacles like a structure. ह्याच्यामध्ये काय आहे, टोटल 5 tentacle like structure आहे. So ultimately हे जे animal आहे याला आपण फक्त 5 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. रेडियल सिमेट्री बट 5 इक्वल पार्ट. सो दिस इज कॉल्ड इट एज अ पेंटामेरस. पेंटा मीन्स अ 5. सो 5 पार्ट मध्ये रेडियल सिमेट्री मध्ये डिवाइड करू शकतो. सो दिस इज कॉल्ड इट एज अ पेंटा. बॉडी मे बी स्पेरिकल, इलॉंगेटेड और स्टार्च. स्टारफिश आणि हे जे आहे ब्रिटल स्टार, त्याच्यामध्ये ते स्टार लाईक शेप आहे. Then in some form they are spherical. जसं आपण ह्याच्यामध्ये सी अर्चिनचं एक्झाम्पल घेतलं, ह्याच्यामध्ये डायग्राम दिलं नाही मिळत, मग ते स्पेरिकल फॉर्म मध्ये आहे. सम आर इलॉंगेटेड अँड ओके यू कॅन सी इन दिस डायग्राम. हे जे कुकुमारिया दिलाय दॅट इज सी कुकुंबर, हे कसं आहे, सो इट विल बी लाईक इलॉंगेटेड फॉर्म. ओके, सो दिस इज दॅट सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ. ओके, नाउ वी विल गो टू नेक्स्ट स्लाइड. Next part is endoskeleton is made up of calcareous
ossicle, spine are present on a body. Hence, this is called it as the echinoderm. Now, what is the meaning of endoskeleton? What is the meaning of skeleton? Adi skeleton. Skeleton, as I already said, skeleton in our body there is a one hard part which will provide a stability and proper structure to our body. That is called it as the skeleton. Now, if that skeleton it is present outside the body, that is called it as the exoskeleton. If it is present inside the body, that is called it as the endoskeleton. आपण ह्युमन बिंग मध्ये घेतलं तर आपल्यामध्ये हे जे नेल्स आहेत, ओके, हे जे नेल आहे तो नेल बॉडीच्या बाहेर आहे, सपोर्ट करते हार्ड पार्ट. सो दिस इज एक्झोस. आपल्या बॉडीमध्ये जे बोन आहे ते बोन बॉडीच्या मध्ये आहे. सो दिस इज कॉल्ड इट एज अ एंडोस्केलेटन. So, as like exoskeleton and endoskeleton, that starfish and phylum Echinodermata is also endoskeleton and exoskeleton. मग तेच पार्ट ह्याच्यामध्ये दिलंय. मग तेच पार्ट पहिलं पार्ट, एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ calcareous ossicle. Okay, जे endoskeleton आहे, you can see in this diagram, inside a body there is a calcareous ossicle are present. बॉडी मध्ये त्यांच्यामध्ये एक हार्ड पार्ट प्रेझेंट आहे, that is calcareous ossicle, and spine are present on a body. Hence they are called it as the echinodermata. म्हणजे ह्याच्यामध्ये एंडोस्केलेटन पण प्रेझेंट आहे कॅल्केरियस ऑसिकलच्या फॉर्म मध्ये, आणि एक्झोस्केलेटन स्पाइनच्या फॉर्म मध्ये. बॉडीच्या बाहेर स्पाइन आहे ना, ते का आहे त्या फॉर्म मध्ये. नाउ द नेक्स्ट पार्ट इज बॉडी इज विदाउट डेफिनाइट बॉडी डिव्हिजन. जसं आपण कॉकरोच वगैरे ह्याच्यामध्ये बघितलं, बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, ट्रंक, हेड अँड ट्रंक अँड नेक अँड सो मेनी पार्ट्स. But in this animal, you can see in this animal, body is not have a definite part. Body मध्ये एवढं काय जास्त division like part मिळत नाही. So this point दिले, the body is without definite body division. Instead they have two sides as a oral and arboreal. But body वरती दोन पार्ट आहे किंवा साइड आहे. This is called it as a oral and arboreal. Now what is the meaning of that part? एका साइडला माउथ आहे, दुसऱ्या साइडला एनस आहे. जसं तुम्ही हे जे स्टारफिश बघताय, या स्टारफिश मध्ये अप्पर साइडला बघा एनस आहे. सो दिस इज कॉलेटा, आणि लोअर साइडला माउथ. सो ज्या साइडला माउथ आहे दिस इज कॉलेटा जो ओरल साइड, आणि जे अपोजिट एनस वाला साइड म्हणजे काय आहे आर्बोर. जे अप्पर साइड आर्बोरल आहे आणि इकडे लोअर साइडला माउथ असणार, तर ते पार्ट म्हणजे त्यांचं झालं ओरल. ओके, सो दिस कॉलेटा oral and arboreal. त्या साइडला mouth, this is oral. Now the main important part of this file, ह्याच्यावरती फार वेळा क्वेश्चन विचारलं पण जातं. The peculiar characteristic is presence of water vascular system in which water enter through metroporite. This system is used in locomotion and food capturing and respiration. ओके, काय दिलं बघा याच्यामध्ये, दिस एनिमल विल शो अ वॉटर वस्क्युलर सिस्टीम. या एनिमल मध्ये काय आहे, वॉटर वस्क्युलर सिस्टीम. आता ते काय आहे आपण ह्याच्यामध्ये बघणारच आहोत. आणि ह्याच्यामध्ये काय होतंय, सो नाउ कॅन सी इन दिस डायग्राम, जर आपण इंटरनली या ऑर्गन मध्ये बघितलं, सो नाउ कॅन सी दॅट ऑन देअर अपर साइड देर इज अ वन ओपनिंग. दिस इज कॉल्ड इट ॲज अ मेट्रोपोराइट. बघा तुम्ही राईट साइड मध्ये हे जे डायग्राम त्याच्यावरती लक्ष द्या. ह्याच्यामध्ये बघा हे जे आहे ओपनिंग, त्या ओपनिंग थ्रू वॉटर इज गोइंग इनसाइड अ बॉडी अँड दिस ओपनिंग इज कॉल्ड इट ॲज अ मेट्रोपोराइट. आता बॉडी मध्ये गेल्यानंतर प्रत्येक टेंटॅकल मध्ये परत काय गेलेलं बघा, हे जे रेडियल कनाल गेलेलं आहे, आणि त्या कनाल थ्रू हे जे पार्ट गेले दॅट इज कॉल्ड इट ॲज अ ट्यूब फीट, आणि विथ द हेल्प ऑफ दॅट ट्यूब फीट द वॉटर इज कमिंग आउटसाइड. म्हणजे मेट्रोपोराइट बॉडी मध्ये जाते, आणि हे ट्यूब फीट तुम्हाला जे दिसते टेंटॅकल्स मध्ये, ह्या पार्ट मध्ये, या ट्यूब मधून वॉटर का होते ट्यूब फीट मधून बाहेर येत. म्हणजे बघा हे तुम्ही जेट वगैरे एअरप्लेन बघता त्या टाईपचं सिस्टीम झालं की एका साइड एकदम फोर्सफुली काहीतरी बाहेर येते. ह्याच्यामध्ये मेट्रोपोराइटने वॉटर मध्ये जाणार, ट्यूब फीटने बाहेर येणार, आणि मग ह्यांचं वन साइड मुवमेंट होणार. म्हणजे ट्यूब फीट मधून समजा हे वॉटर या साइडला निघतंय, म्हणजे त्याचं अपोजिट डायरेक्शन म्हणजे त्या साइडला काय होणार आहे, मुवमेंट. So this is water vascular system in that phylum Echinoderm.
and this is used for locomotion, food capturing and respiration साठी म्हणजे जे ऑक्सिजन वगैरे वॉटर मध्ये आहे त्याला युटिलाइज करण्यासाठी आणि लोक बाहेर मग तेच दिलं. The special and a peculiar characteristic is the presence of water vascular system in which water enters through metroporite, which you can see in this picture, and this system is used for. आणि ह्याच्यामध्ये नाही दिले ते पार्ट म्हणजे ह्याच्यामधून वॉटर एंटर होणार आणि ट्यूब फीट मधून ते वॉटर बाहेर येणार आणि त्याच्यामुळे ह्यांचं मुवमेंट होत आहे. So this water vascular system is used in locomotion that is place change होणार, then food capturing, फूडच्या कॅप्चरिंग साठी पण होते आणि रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन आणि CO2 चं ट्रान्सफर करण्यासाठी. Now the next part is digestive system is complete. What's the meaning of that? They having a mouth and head. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमला दोन ओपनिंग आहे, एका साइडला माउथ आहे, दुसऱ्या साइड. पण तेच पार्ट ह्याच्यामध्ये दिले बघा. माउथ that is oral side. Okay, mouth is ventrally present on oral surface and anus is arboreal surface. म्हणजे यांचं माउथ जे आहे ते लोअर म्हणजे काय वेंट्र आणि वरच्या साइडला एनस आहे ते म्हणजे आर्बोरल साइड. ओरल साइड आर्बोरल, माउथचं ओपनिंग ओरलला, एनसचं ओपनिंग आर्बोरल. So you can see in this diagram also ह्याच्यामध्ये फक्त एनस दाखवले तुम्ही बघू शकता. हे जे ओपनिंग आहे अप्पर साइड म्हणजे डॉर्सल साइडच्या आर्बोरल साइड. ओके, सो माउथ हे वेंट्रल म्हणजे लोअर. So this is all about this. Now we will go to our next point, that is respiration and respirators. Now respiration is performed by peristomial gills, papilla and respiratory tree. सर्व पिक्चर्स ऍड करणं एवढं हे नाही मिळत, सर्वच भेटत नाही, पण हे एक मला तुम्हाला डायग्राम मध्ये भेटतंय गुगलवर. सो मी हे तुम्हाला ऍड करून दाखवलं याच्यामध्ये. Now what is the meaning of respiration? How the oxygen is coming inside and the CO2 is going outside the body. So respiration is performed by a gill. So ultimately this is aquatic animal, so they having a gills and a papilla and a respiratory tree. Now you can see in this diagram a tree like part आहे, you can see that inside that body of ओके एक मिनिट, आय थिंक कॉल आलं तर माझा आवाज कट होऊन जातो. मी पण त्याला काही करू शकत नाही, DND वर ठेवलाय. DND ने फक्त मॅसेज जे आहे ते बंद होता, कॉल येणं बंद होत नाही. एक मिनिट मी कट करून टाकतो कॉल. आय थिंक तुम्हाला आता आवाज येत असेल. ओके, यू विल गेट माय व्हॉइस स्टुडंट, just a minute. Okay. So respiration is performed by peristomial gills, papilla and respiratory tree. So in this animal, okay, in this animal, this is aquatic animal, so ultimately they having a gill. So but they having this tree like structure that is called as a respiratory tree. Now you can see in this picture, तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता, inside a body of that animal, inside a cavity, there is a tree-like structure that is a respiratory tree organ are present for a respiration, that is O2 and CO2 transformation current. The next part is circulatory system. Now the circulatory system and the excretory is absent in this animal. Circulatory system आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये जे एक्सक्रेटरी सिस्टीम आहे ते एनिमल मध्ये ऍब्सेंट आहे. आफ्टर दॅट देर इज अ नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम इज अ सिंपल विथ अ नर्व रिंग अराउंड अ माउथ अँड रेडियल नर्व इन द आर्म. यू कॅन सी इन दिस डायग्राम, हे जे माउथ वालं पार्ट म्हणजे मधलं पार्ट ह्याच्यामध्ये आहे. सो अराउंड द माउथ, ओके, अराउंड द माउथ ह्याच्यामध्ये काही नर्व रिंग, यू कॅन सी इन दिस डायग्राम, दिस इज नर्व रिंग, आणि प्रत्येक टेंटाकल्स लाईक जे पार्ट गेलेला आहे
त्याच्यामध्ये काय आहे, सो देर इज अ प्रेझेन्स ऑफ रेडियल नर्व. ओके, so there is a presence of radial nerve and this is nerve ring. Okay, so this is called it as a nervous system, simple type of a nervous system in phylum Echinoderm. Then after that, sexes are separate, sometimes bisexual. Most of ह्याच्यामध्ये separate मेल आणि फिमेल हे जे आहे ते सेपरेट आहे. But in case of some of the animals, they are bisexual, that is male and female reproductive organ is present in one animal. एकाच animal मध्ये दोन्हीही part. Now after that, fertilization is external. What is the meaning of fertilization? Union of male and female gamete. External म्हणजे काय आहे, जे female आहे that will lay the egg in water, male will lay the sperm in water. So ultimately fertilization कुठे होणार, बॉडीच्या बाहेर. So this is called it as a external fertilization. Development is indirect, म्हणजे ह्याच्यामध्ये larval stage. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये लार्वल स्टेज आहे, दिस इज इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. Then they shows a high power of regeneration. What is the meaning of regeneration? If any part of a body is cut, so ultimately this part is again regenerate. ते जे पार्ट आहे बॉडीचं परत रिजनरेट. So this is all about that phylum Echinoderm. The next part, hemichordate.